तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे रणदिवे फॅमिलीच्या घरी सर्वांनी गणपतीचं आगमन केलेलं असतं आणि त्यानंतर त्यांच्या इथे सुंदर असा कार्यक्रम देखील चालू असतो। गणपतीसाठी भजन म्हणण्यासाठी सर्व भजनी मंडळ देखील त्यांच्या घरी आलेलं असतं आणि त्यानंतर ती जानकी त्यांचे चहा पाण्याची सोय करते आणि त्यानंतर भजनाला सुरुवात होते। सर्वजण भजनामध्ये अगदी गुंग झालेले असतात, दंग झालेले असतात। सर्वजण भजन म्हणत असतात, टाळ वाजवत असतात आणि त्यानंतर तेवढ्यातच इकडे सारंग देखील घरामध्ये एंट्री करतो। त्यानंतर तो विचारतो आधी दाराच्या जवळ येऊन त्या जानकीला आणि ऋषिकेशला खुणावतो की ऐश्वर्या कुठे आहे। त्यानंतर तो तिथे भजनी मंडळामध्ये सामील होतो। वारकऱ्यांसारखाच पांढरा ड्रेस घालून तो तिथे भजनी मंडळामध्ये टाळ घेऊन बसतो आणि त्यानंतर त्याला पाहून इकडे मित्राला फार बरं वाटतं की सारंग देखील ह्या भजनामध्ये सामील झाला आहे। त्यानंतर इकडे ऐश्वर्या देखील खाली येते भजन म्हणण्यासाठी आणि त्यानंतर ती तिथे तिला येऊन ती सौमित्रा म्हणते, अगं तू अशी इथे उभी का आहेस, तू देखील आमच्यासोबत इथे बस, टाळ वाजव। त्यावर ती म्हणते, नाही मी इथेच ठीक आहे। आणि त्यानंतर सर्वजण भजन म्हणत असताना तिची नजर सारंगवर जाते। त्यानंतर सारंगला ती तिथे भजनी मंडळामध्ये पाहून फारच दंग होते, शॉक होते। तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तिला कळत नसतं सारंग तर तिला गणपतीच्या दिवशी देखील दिसलेला असतो आणि आजही तिला सारंग दिसत असतो। तिला वाटत असतं खरंच हा सारंगच आहे की माझा हा भ्रम आहे, असं ती स्वतःच्या मनाशीच विचार करत असते। तर ती म्हणते, हा खरंच सारंग आहे का दुसरा कोणीतरी सारंगसारखा दिसणारा माणूस आहे, असा विचार ती तिच्या मनामध्ये करत असते। त्यानंतर ती म्हणते, मला तर हा तोच माणूस दिसत आहे जो त्या दिवशी डेकोरेशनसाठी तिथल्या माणसांसोबत घरी आला होता, पण त्यावेळेस तर तो हा म्हणाला होता की ह्याला वाचा नाहीये, ह्याला बोलता येत नाहीये, मग हा इथे आज भजनी मंडळांसोबत काय करत आहे, असा विचार ती स्वतःच्या मनाशीच करते आणि म्हणते, केवळ ह्याची दाढी आणि मिशा जरा वेगळ्या आहेत, पण हा तर सारंगच दिसत आहे। खरंच हा सारंग असेल का? हा ऋषिकेश आणि जानकी माझ्यासोबत कोणता दुसरा खेळ तर खेळत नसेल ना, असा विचार ती स्वतःच्या मनाशीच करत असते। आणि इकडे सर्वजण भजनामध्ये दंग झालेले असतात, भजन म्हणण्यामध्ये ते फार गुंगून गेलेले असतात आणि त्यानंतर ती पुन्हा बघते तर सारंग तिथनं उठून दुसऱ्या एका माणसाच्या मागे जाऊन बसलेला असतो। त्यानंतर तिला सारंग दुसऱ्या माणसाच्या जवळ बसलेला दिसतो। त्यावर ती म्हणते, मला खरंच सारंग सगळीकडे दिसत आहे का? त्यानंतर ती तिथनं उठून स्वतःच्या रूममध्ये जाते। त्यानंतर तिथे येऊन ती सारंगचा फोटो घेते आणि त्यानंतर सारंगच्या फोटोला स्केच काढते। एका काळ्या कलरच्या स्केच पेननी तिथे त्याच्या फोटोवर ती दाढी आणि मिशा काढते। त्यानंतर ती म्हणते, खरंच हा तर सारंगच आहे, तो माणूस देखील ह्याच्यासारखाच दिसत आहे। आता तर माझी खात्रीच पटलेली आहे की ऋषिकेश आणि जानकी माझ्यासोबत खरंच कसला तरी खेळच खेळत आहेस, पण तू विसरू नकोस जानकी, मी देखील ऐश्वर्या आहे। मी तुझा हा डाव तू सुरू करण्याआधीच कसा उधळून लावते ते तू बघ। त्यानंतर ती ऐश्वर्या ती फोटो फ्रेम तिथेच ठेवून खाली फारच रागारागामध्ये जाते आणि त्यानंतर इकडे खाली सर्वजण भजना म्हणण्यामध्ये गुंग झालेले असतात आणि त्यानंतर तो ऋषिकेश आणि जानकी सारंगला खुणावतात की आता तू इथनं जा। त्यानंतर सारंग तिथनं निघून गेलेला असतो आणि ऐश्वर्या रागामध्ये खाली येऊन सर्वांना जोरात आवाजामध्ये म्हणते, थांबवा हे भजन। त्यानंतर ती सौमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या तू हे काय केलंस, इथे आपल्या घरी सर्वजण भजनी मंडळ जमलेलं आहे आणि हे इथे जमलेलं असताना तू असं ह्यांना भजन म्हणण्यापासनं का थांबवत आहेस? काय हे तुझं वागणं, तुला असं वागणं शोभतं का? त्यावर ती म्हणते, आई मी आत्ता इथे सारंगला पाहिलं होतं, आत्ता सारंग इथे आले होते। त्यावर ती म्हणते, अगं तू हे काय बोलतेस, सतत आपलं सारंग दिसले म्हणत असतेस, जर सारंग इथे आला होता तर आम्हाला कसा दिसला नाही आणि तुलाच कसं तो दिसतो, असं ती त्या ऐश्वर्याला म्हणते। त्यानंतर ती ऐश्वर्या
ऐश्वर्या म्हणते, आई मी खरंच सांगत आहे, सारंग इथे आपल्यामध्येच आहे. त्यावर ती म्हणते, खरं तर ह्या लोकांनी माझ्या आयुष्याचा तमाशा मांडला आहे. त्यावर नाना म्हणतात, ऐश्वर्या तू हे काय बोलत आहेस, तू भानावर तर आहेस ना. त्यावर सुमित्रा म्हणते, अगं तू असे आडेवेडे घेऊन न बोलता काय आहे ते स्पष्टपणे बोल आणि कोणी तुझ्या आयुष्याचा तमाशा मांडला आहे. त्यावर ती म्हणते, खरं तर ह्या ऋषिकेशने आणि जानकीनेच हे सर्व केलेलं आहे. सारंग इथे आत्ता आपल्या मध्येच आहे. त्यावर ती म्हणते, अगं तू हे काय बोलतेस, तुला कळत आहे का सारंग आपल्यामध्ये कसा असेल, तो तर देवाघरी गेला आहे. त्यावर ती म्हणते, हे बघा हा आहे तुमचा मुलगा, असं म्हणून ती फोटो फ्रेम दाखवते आणि त्यानंतर ती म्हणते, हे बघा मी ह्याच्या चेहऱ्यावर आत्ता स्केचने वरती जाऊन दाढी आणि मिशी काढलेली आहे. त्यावर ती म्हणते, असाच दिसणारा एक माणूस देखील ह्या भजनी मंडळासोबत आपल्या घरामध्ये आला होता. त्यावर सुमित्रा म्हणते, जर तो आपल्या घरामध्ये आला होता तर आम्हाला कसा दिसला नाही आणि तुला एकटीलाच कसा तो दिसला. त्यावर ती म्हणते, हा काय इथेच तर ते आहेत. आणि त्यानंतर ती बघते तर तिथे सारंग नसतो, कारण सारंग ऐश्वर्या खाली येण्याआधीच तिथनं निघून गेलेला असतो. तर ती म्हणते, आई सारंग जिवंत आहे, तुमचा मुलगा जिवंत आहे आणि ते आत्ता सध्या आपल्यामध्येच प्रेझेंट आहेत. त्यावर जानकी म्हणते, ऐश्वर्या तू हे काय बोलत आहेस. त्यानंतर तिथे भजनी मंडळामध्ये जे वारकरी आलेले असतात त्यांना सर्वांना जाऊन तू फोटो दाखवते आणि म्हणते, तुम्ही ह्यांना आत्ता इथे पाहिलं होतं ना. त्यावर ते माणसं म्हणतात, नाही. त्यानंतर ती ऐश्वर्या सारंगला जोराजोरात आवाज द्यायला लागते आणि त्यानंतर ती सारंगला म्हणते, सारंग तुम्ही कुठे आहेत, मला माहीत आहे तुम्ही इथेच कुठेतरी आहात, बस झाली आता हे नाटकं, तुम्ही पटकन सर्वांसमोर या. असं म्हणून ती सारंगला घरभर शोधायला लागते आणि त्यानंतर तिची ही अवस्था पाहून जानकी आणि ऋषिकेश हसतात. आणि त्यानंतर इकडे सुमित्रा म्हणते, मला वाटते की तुझ्या मनावर परिणाम झाला आहे. त्यावर ती म्हणते, आई तुम्ही असं काहीही काय बोलत आहात, मी अगदी व्यवस्थित आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे ना, मी आत्ता इथे सारंगला पाहिलं होतं. त्यावर ऋषिकेश तिला म्हणतो, कसं आहे ना ऐश्वर्या, तुझं सारंगवर एवढं प्रेम आहे त्यामुळे तू ते ॲक्सेप्टच करू शकत नाही आहेस की सारंग ह्या जगामध्ये नाही आहे, तर तो आता आपल्या सर्वांना सोडून गेला आहे. तुझ्या ह्या प्रेमामुळेच तुला सारंग सगळीकडे दिसत आहे. त्या दिवशीही तो सारंग तुला गणपतीच्या मिरवणुकीमध्ये दिसला होता आणि आत्ताही तुला तो वारंवार दिसत आहे, असं तो त्या ऋषिकेश जानकीला सांगत असतो. त्यानंतर ती म्हणते, खरं तर तुला हे असे भास होत आहे, तू जरा तुझ्या खोलीमध्ये जाऊन आराम करतेस का. त्यावर ती म्हणते, मला हे सर्वजण वेड्यात काढत आहेत, पण मी आता ह्यांच्या असल्या प्लॅनला फसणार नाही, ह्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही, कारण मला खात्री आहे सारंग जिवंत आहे, असं ती त्या सर्वांना सांगत असते. त्यावर नाना म्हणतात, तू जरा भानावर ये. त्यावर ती म्हणते, नाना खरं तर मी आत्ता भानावर आली आहे, एवढे दिवस मी भानावर नव्हते, पण मी हे तुमच्यासमोर सगळं सत्य आणूनच राहील की सारंग ह्या जगामध्ये आहेत आणि हे सर्व ते त्या जानकीच्या आणि ह्या ऋषिकेशच्या सांगण्यावरनं करत आहेत. हे नक्कीच माझ्या विरोधामध्ये काही ना काही खेळ करत आहेत, असं ती त्या नानांना आणि सुमित्राला सांगत असते. त्यानंतर ऋषिकेश त्या ऐश्वर्याला म्हणतो, खरं तर ऐश्वर्या सारंग ह्या जगामध्ये असता तर आम्हाला देखील तुझ्या एवढाच आनंद झाला असता, पण खरी परिस्थिती तर ही आहे, सारंग आपल्याला आता सोडून गेला आहे. मला माहीत आहे तुला ही गोष्ट मान्य करायला खूप अवघड आहे, पण आता तू हे मान्य कर की तुझा नवरा या जगामध्ये नाही आहे. त्यानंतर ती म्हणते, आई तुम्ही यांच्या बोलण्यामध्ये येऊ नका, मी तुम्हाला सांगत आहे, मी आत्ता स्वतःच्या डोळ्यांनी सारंगला इथे भजनी मंडळामध्ये इथे टाळ वाजवताना बघितलं होतं. त्यानंतर ती सुमित्रा म्हणते, त्या सर्व वारकऱ्यांना तिथनं जायला सांगते आणि ती म्हणते, तुम्ही आता या. त्यानंतर ते भजन तिथेच बंद होतं, कारण ऐश्वर्या तिथे फार आरडाओरडा करत असते, तमाशा घालत असते आणि ते सुमित्राला हे पाहत नाही, कारण ती ऐश्वर्या रडत देखील असते आणि वेड्यासारखं वागत असते. त्यानंतर सुमित्रा म्हणते, ठीक आहे, जरी सारंग इथे असला तरी देखील आपण मग त्यांना सापडून काढूया, तू असं रडू नकोस आणि तू आता तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. त्यावर जानकी म्हणते, हो आई तुम्ही बरोबर म्हणत आहात. त्यावर ती म्हणते, आता तर तुम्ही मला थोड्या दिवसांनी वेडं देखील ठरवतान, पण मी वेडी झालेली नाही आहे, मी खरंच सांगत आहे.
असं ती वारंवार रडत रडत त्या सौमित्राला सांगत असते. पण सौमित्रा म्हणते, चिडते आणि म्हणते, बंद कर आता तुझी ही नाटकं. तुला एकदा सांगितलं ना सारंग इथे नाही आहे, तरी देखील तू वारंवार तेच काय म्हणत आहेस. असं म्हणून सौमित्रा देखील रडण्याचं नाटक करत असते. त्यानंतर ती ऐश्वर्या त्या जानकीला म्हणते, तू जिंकली आहेस असं समजू नकोस, कारण हा खेळ आणखी संपलेला नाहीये. आणि त्यानंतर असं म्हणून ती तिच्या रूममध्ये रागामध्ये निघून जाते. आणि त्यानंतर इकडे जानकी ऋषिकेशला आणि सौमित्रला खुणावत असते की आता आपला प्लॅन चांगल्या प्रकारे सक्सेस होत आहे. आता ती ऐश्वर्या कंटाळून प्रॉपर्टीचे पेपर स्वतःच आपल्या हातामध्ये आणून देईल. आणि त्यानंतर इकडे ती ऐश्वर्या फार घाबरलेली देखील असते, गोंधळलेली असते. तिला कळत नसतं, तिला वारंवार सारंग दिसत आहे, तो तिचा भास आहे की खरंच सारंग या जगामध्ये आहे. त्यानंतर ती म्हणते, जानकी मला माहीत आहे तू हे मुद्दाम माझ्यासोबत घडवून आणत आहेस, कारण तुला असं वाटत आहे तुझ्या हे असल्या पुलचट खेळाला घाबरून मी स्वतः तुला प्रॉपर्टीचे पेपर्स आणून देईल, पण मी असं काहीही करणार नाही. तू बघ, तुला वाटत असेल तू जिंकली आहेस, पण आणखी नाही, तुझ्या आईची डेड बॉडी तुझ्या हाताला लागली नाही, पण आता ती लवकरच तुझ्या हाताला तुझ्या आईची डेड बॉडी देखील लागेल आणि कोर्टामध्ये तुझ्यावर केलेला आरोप देखील सिद्ध होईल. असं ती रडत रडत म्हणते. आणि त्यानंतर त्या गुंडांना कॉल करते आणि त्यांना सांगते आता त्या म्हातारीला संपवण्याचा वेळ आलेला आहे. त्यावर तो म्हणतो, मॅडम आम्ही फक्त तुमच्या एका फोनचीच वाट बघत आहोत, सांगा हिला कधी संपवायचं. त्यावर तो म्हणतो, यमराज देखील तुमच्या म्हणण्यावरच चालत आहेत. आणि इकडे घरामध्ये भजन चालू असतं. ती जानकी भजनामध्ये गुंग झालेली असते. भजन करत असताना देखील ती देवाकडे एकच प्रार्थना करत असते. ती गणपतीला म्हणत असते, देवा माझी आई जिथे कुठे असेल तिथे तिला सुखरूप ठेव, आणि जर एखादं संकट तिच्यावर येत असेल तर ते संकट तू टाळ. असं म्हणून ती गणपतीकडे प्रार्थना करत असते, त्याची विनंती करत असते. आणि त्यानंतर त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरनं तो गुंड त्या लताबाईंना मारण्यासाठी जात असतो, कारण त्यांनी सांगितलेलं असतं त्या लताबाईंना मारून तिची डेड बॉडी लवकरात लवकर नदीमध्ये फेकून द्या, कारण उद्या सकाळ होण्याआधी तिची डेड बॉडी पोलिसांच्या हाती लागली पाहिजे. आणि त्यानंतर ती जानकी म्हणते, देवा मला माफ कर, मला असा हा खोटा खेळ त्या ऐश्वर्याचा सर्व सत्य समोर आणण्यासाठी मांडावा लागत आहे, कारण ते खरे प्रॉपर्टीचे पेपर जिथे कुठे असतील ते आमच्या लवकरात लवकर हाती लागू दे, कारण ऐश्वर्याकडे जर ते लागले तर आम्हाला सर्वांना ती रस्त्यावर आणेल, असं ती देवाला सांगत असते. आणि त्यानंतर इकडे तो गुंड त्या जानकीच्या आईला म्हणजेच लताबाईंना मारत असतो. तेवढ्यामध्येच एखादा अननोन माणूस तिच्या मागे मास्क लावून येतो आणि त्यानंतर त्या गुंड वार करणार असतो त्या लताबाईवर. तेवढ्यातच तो त्याच्यावर गोळी झाडतो आणि त्यानंतर तो गुंड तिथेच खाली पडतो. आणि त्यानंतर तो माणूस तिथे त्या लताबाईच्या जवळ येतो. आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या विचार करत असते, एवढा वेळ झालं तरी देखील त्यांचा कॉल कसा आला नाही, आत्तापर्यंत तर त्यांनी त्या म्हातारीला संपवून टाकलं असेल ना, असं ती स्वतःच्या मनाशीच विचार करत असते. आणि त्यानंतर ती म्हणते, त्याने कॉल केला नाही तर काय, मीच त्याला कॉल करून बघते. असं म्हणून ती त्या गुंडाला कॉल करत असते, पण त्याचा फोन काही लागत नाही. त्यानंतर ती जरा काळजीमध्ये येते आणि ती घाबरलेली असते. ती म्हणते, आता पुन्हा ही म्हातारी त्यांच्या हातातनं सटकून कुठे जायला नको. त्यानंतर ती आणखी त्या गुंडाला कॉल लावते, तर त्यानंतर त्याचा फोन लागतो, पण तो गुंड काही तिथे नसतो. ते तिथेच खाली पडलेला असतो बेशुद्ध होऊन. त्यावर तो जो दुसरा माणूस लताबाईंचा जीव वाचवण्यासाठी आलेला असतो तो ऐश्वर्याचा कॉल कट करतो आणि त्यानंतर ऐश्वर्याला मेसेज टाकतो की मॅडम तुमचं काम झालेलं आहे. त्यानंतर तो मेसेज त्या ऐश्वर्याला पोहोचतो. त्यावर तो मेसेज पाहून ती ऐश्वर्या फारच खुश होते. तिला वाटतं आता ती हा खेळ जिंकलेली आहे. आणि त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच म्हणते, जानकी आता तुला कळेल ऐश्वर्याच्या नादी लागल्यास काय होतं. त्यानंतर इकडे सर्व भजन आणि घरातला सर्व कार्यक्रम संपल्यानंतर ती जानकी आणि ऋषिकेश स्वतःच्या रूममध्ये येतात. त्यानंतर ती जानकी ऋषिकेशला म्हणते, खरं तर इकडे आपण हा खेळ खेळत आहोत
पण माझ्या मनामध्ये काही माझ्या आईचे विचार जात नाही आहेत. मी तिला कुठे कुठे शोधलं पण आणखीनही ती मला माझ्या हाती लागलेली नाही. मला माझ्या आईचा पत्ता मिळालेला नाही आहे. पण त्यावर तो म्हणतो, जानकी बास कर आता, किती काळजी करशील. मी तुला सांगत आहे ना, तुझी आई जिथे कुठे असशील तिथे ती सुखरूपच असेल. माझं मन मला सांगत आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव. त्यानंतर ती जानकी त्या ऋषिकेशला म्हणत असते, तुम्हाला ऐश्वर्या माहीत आहे ना, आता तर ऐश्वर्याने देखील त्या मंदिरामध्ये आईला पाहिलं आहे आणि आता तिने नक्कीच माझ्या आईच्या मागे पाळतीवर कोणी ना कोणी माणूस लावलेले असणार. जसं मी माझ्या आईला शोधत आहे तसंच ऐश्वर्या देखील माझ्या आईला शोधत असणार. पण काही झालं तरीही ती माझ्या आईपर्यंत पोहोचायला नकोय, कारण असं जर झालं तर ती माझ्या आईसोबत काहीही बरं वाईट देखील करू शकते, असं ती त्या ऋषिकेशला सांगत असते. आणि त्यानंतर इकडे ऋषिकेश त्या जानकीला म्हणतो, मला तर काही वाटत नाही आता ऐश्वर्या घाबरून आपल्याला ते सर्व प्रॉपर्टीचे पेपर्स आणून देईल. मला असं वाटतं की आता आपण तिच्या रूममध्ये जाऊनच ते मिळून घ्यायला हवेत. त्यानंतर ती जानकी म्हणते, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे ऋषिकेश. आणि त्यानंतर ऋषिकेश इकडे त्या ऐश्वर्याच्या रूममध्ये सगळीकडे ते प्रॉपर्टीचे पेपर सापडत असतो. त्यावर ती जानकी ऐश्वर्या आलेली आहे हे पाहून तिला दारामध्येच अडवते. त्यावर ती म्हणते, तुला काय वाटलं जानकी, मी नेहमीच तुझ्या 2 पाऊल पुढे असते. तुला काय वाटलं, मला आत्ता माहीत नाही का माझ्या रूममध्ये तुझा नवरा काय करत आहे? तुला काय वाटलं मी ते प्रॉपर्टीचे पेपर्स असेच माझ्या कबर्डमध्ये ठेवले असतील का? त्यानंतर तिचा हा प्लॅन काही सक्सेस होत नाही. त्यानंतर इकडे गणपतीची आरती चालू असताना ती देवाला म्हणत असते, देवा मला आता काही करून त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सपर्यंत पोहोचव. खरं तर आम्ही एवढे दिवस हे नाटक करत आहोत पण आणखीनही आमच्या हाती काहीच लागलेलं नाही ते पेपर्स आमच्यापर्यंत आले. तर गणपतीजवळचा एक उंदीर तिथली एक माळ घेऊन धावत तिकडे स्टोर रूमकडे जात असतो आणि त्यानंतर त्या कपाटाच्या हँगरला तो ती माळ लटकवतो. त्यानंतर ती जानकी देखील तिकडे त्या उंदराच्या मागे मागे जाते आणि त्यानंतर ते कबर्डमधली ती माळ ज्या उंदराने तिथे अडकवलेली असते ती ते घेते आणि त्यानंतर त्या कपाटाचं दार उघडते. त्यानंतर अचानक एक फाईल त्यामधली त्या जानकीच्या अंगावर पडते आणि त्या फाईलमध्येच खरे प्रॉपर्टीचे पेपर असतात. मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.